महाडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील राडा प्रकरणी मंत्री गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेला जामीन मंजूर. विकास गोगावलेसह शिवसेनेच्या 8 आरोपींनाही जामीन मंजूर. मालाड रेल्वे स्टेशन प्राध्यापक हत्या प्रकरण. आरोपीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या हातात काहीच दिसत नाही. आरोपीचे वकील जयवंत पाटील यांचा न्यायालयात युक्तिवाद. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही विरोधी बाकावर बसू. वरुण सरदेसाईंचं वक्तव्य. तर मनसेनं निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. वरुण सरदेसाईंकडून उघडपणे नाराजी व्यक्त. जलील यांच्या वक्तव्यावरून टीकेची जोड. हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार. नितेश राणेंचा इशारा. तर तुमच्या 7 पिढ्या जरी खाली आल्या तरी महाराष्ट्राला हिरवा करू शकत नाही. नवनीत राणा आक्रमक. भाजप आणि एमआयएममध्ये स्क्रिप्टेड गेम सुरू. सुषमा अंधारेंचा आरोप. तर भाजपच्या झेंड्यात हिरवा रंग म्हणजे एमआयएम आहे का? सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल. महापालिकेतील सत्ता वाटपासाठी हालचालींना वेग. फडणवीस शिंदेमध्ये बैठक होण्याची शक्यता. शिवसेनेकडून मुंबईत 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांची निर्दोष मुक्तता प्रकरण. दमानियांचं उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र. भुजबळांविषयी दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी. अंजली दमानियांची पत्रातून विनंती. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर. रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर यांना पद्मभूषण पुरस्कार. केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा. विविध क्षेत्रातील 131 जणांना पद्म पुरस्कार. तर 5 जणांना पद्मभूषण पुरस्कार. 13 जणांना पद्मभूषण तर 113 जणांना पद्मश्री पुरस्कारानं गौरव होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.